त्यांच्याशी नीट? आणि त्यांनी तुम्हाला कबूल पण केलं होतं ना? तुम्ही फोन लावा बरं त्यांना, तुम्ही आत्ता बोला त्यांच्याशी. नाहीतर एक काम करा, मला द्या त्यांचा नंबर, मीच बोलते त्यांच्याशी. संजू, ते म्हणू शकतात असं, नाही देणार आहेत कर्ज. संजू, मला ना माझ्या कॅपेबिलिटीवर शंका यायला लागली आता. मला नाही वाटत आयुष्यात मला काही जमेल. डाव हारल्यानंतर कुणाला बी असंच वाटतं, पण मुळात मी काय म्हणते, हा जो पहिला डाव आहे ना, हा पण किमतीतच धरायचा नसतो ना. कारण हा डाव देवाचा असतो, त्याच्यात हार जीत असलं काही नसतं. आपण जोपर्यंत जिंकत नाही ना, तोपर्यंत आपण डाव खेळत राहायचा. नाही यार संजू, मला नाही जमणार खरंच. असं कसं नाही जमणार? मला एक गोष्ट सांगा जी तुम्हाला जमत नाही. आपण पहाटे धावायला जातो तेव्हा तुम्ही माझ्यापेक्षा किती फास्ट धावता, ते पण न थकता. हो, मला तर तेवढं पण जमत नाही. आता मला एक गोष्ट सांगा, समजा धावता धावता मी पडले आणि मग मी म्हणलं की उद्यापासून मला धावायचंच नाही, तर चालेल का? ते वेगळंय, हे वेगळंय. काय वेगळं? काही वेगळं नाहीये. तो खेळ आहे, ही जिंदगी आहे, आणि या दोन्हींचे बी हिशेब सेमच असतात. जाऊ दे ना, या विषयावर नको बोलायला आपण. अहो पण प्लीज, मला जरा एकट्याला बसू दे. बर. संजू, मी पण ना तुझ्यासारखी आडगीच आहे बघ. तो आल्यावर बघितलंच नाही की त्याचा चेहरा पडलाय, काय झालंय, आणि सुरूच झाले. मला ना कधी कधी कळतच नाही कुठे थांबायचं. जाऊ द्या ना बेबी मावशी तुम्ही. नाही ग, लेकराचा पार हिरमोड झाला. आल्यापासून कोणाशी बोलला नाही, नीट जेवला पण नाही. मला बाई नाही बघवत त्याला असं. अहो तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तुमच्या बोलण्यामुळे काही नाही झालंय. ते त्यांचं कर्जाचं काम नाही झालं म्हणून लय डिस्टर्ब आहेत ते. आणि बरोबरच आहे ना, एवढी स्वप्न बघायची, त्याच्यासाठी एवढी धडपड करायची, आणि आधीच्या माणसानं काय कमी झोले खाल्लेत का आयुष्यात? आणि आता त्यात हे. हो ना, वाघासारखं काळीज त्याचं म्हणून अजून शांत आहे. आई अंबाबाई, काय लागलंय ग त्याच्या मागे? त्यांची बायकोच लागलीये बघा त्यांच्या माग. माझ्यामुळे भोगावं लागतंय ना त्यांना हे सगळं. आता कशाला मागचं उघडतेस? नाही बेबी मावशी, गोष्टी लपवून ठेवल्यानं गोष्टी नाहीशा तर होत नाहीत ना. मी त्यांच्या आयुष्यात आले म्हणून हे सगळं घडते. मी त्यांच्या आयुष्यात यायच्या आधी सगळं अलबेलच चालू होतं की हो. त्यांना जे काही भोगावं लागतंय ते माझ्यामुळे भोगावं लागतंय. माझ्यामुळे त्यांची नोकरी गेली. तू आडगी आहेस का? काही काय बोलतेस? बोलते सलटे विचार करू नकोस असले. आणि हे बघ, माझ्यापाशी बोललीस ते बास आहे, त्याच्या जवळ जाऊ नये, बोलू नकोस. अहो पण संजू, अगं तू आहेस म्हणून तो आहे. अगं तू त्याचा खंबीर आधार आहेस. तू आता त्याला धीर द्यायला पाहिजेस, त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजेस. तुझ्यामुळे त्याची मान खालवली आहे ना, उद्या तुझ्यामुळेच त्याची मान उंचावेल, लक्षात ठेव तू. असं पंख्याकडे काय बघताय? एका मिनिटात पाता किती वेळा फिरतय ते मोजत होतात का? बोलणार भी नाहीये? संजू प्लीज. काय प्लीज? मग अशी ऐकलं ना मी तुमचं. तुम्ही मला म्हणलात की मला एकट्याला राहू दे, मी राहू दिलं की नाही? ऐकलं की नाही? हो, ऐकलं होतं. मग आता तुमचा टर्न झालाय, आता माझा टर्न आहे.
सांग काय करू? जेवायला चला की बाहेर. सगळे वाट बघतायत तुमची. संजू प्लीज आग्रह करू नकोस. आणि मला नाहीये भूक. भूक नाहीये? भूक नाहीये तुम्हाला? दुपारच्याला पण तुम्ही हेच म्हणला होतात मला की मला भूक नाहीये. अहो अशाने भूक लागून लागून त्या पोटातल्या आतड्याला पीळ पडल. पीळ मनाला पडतोय. बसून खाणं पटत नाही मला. भया कशाखाली नाही उतरत. आणि आज तर नाहीच उतरणार. शान शान म्हणता म्हणता तुम्ही तर लयच आडग्यासारखे वागायला लागले. नको ना आग्रह करू. तू जा, तू खाऊन ये. ठीक आहे. चालेल. मग मी पण नाही जेवणार. अशीच येईन उद्या धावायला आणि मग माझ्या ट्रेनिंगचं काय व्हायचं ते होऊन जाऊ देतो. नाही, आता तुला पोलीस करणं या एका ध्येयावरच मी दिवस रेटू शकतोय. संजू, पोलीस ट्रेनिंग जशी तुझी गरज आहे त्याहून जास्त माझी गरज आहे. कारण दुसरं ध्येयच उरलं नाही माझ्या आयुष्यात. अहो ध्येय सापडल, तुम्हाला पण सापडल, पण असं खोलीत राहून बाकीच्यांना न भेटून तसं नाही सापडणार. तुम्हाला बाहेर पडावं लागल. या जगाला तोंड द्यावं लागल, लढावं लागल जगाशी. तू कधी कधी असं बोलतेस ना संजू. भारी बोलते की नाही मी? एकदम असं बक्षीसच देऊन टाकावं असं वाटतं, आहे ना? हो, द्यावंच वाटतं. मग द्या मला माझं बक्षीस. चला बरं माझ्यासोबत जेवायला. हेच माझं बक्षीस आहे. संजू प्लीज, तू अजिबात ऐकणार नाहीयेस का? नाही, ह्या बाबतीत मी अजिबात ऐकणार नाही. तसं पण मला बेबी मावशीने सांगितलंय की माझ्या रंजला पोटभर खाऊ घालायचं म्हणून. चला ना, मला भूक लागली, चक्कर यायला लागली बघा मला. असं पोटात गुडगुड गुडगुड होतं, इथपर्यंत आवाज येतोय. संजू प्लीज चल, तू काय ऐकणार नाहीस. पुरे. आईसाहेब, आपण जेवण सुरू करावं. नाही नाही, मंडळी येत आहेत, वाट बघतो. बेबी मावशी कुठे आहेत? त्या सत्संगाला गेल्यात त्यांचं बोचक घेऊन. म्हणजे त्यांचं सगळं सामान घेऊन त्या सत्संगाला गेल्यात. आम्हाला काही बोलल्या नाहीत. आता ते कुणाला सांगून जातात होय? हा, फक्त त्यांच्या धाकट्या सुनेला मात्र सांगून जातात बर का. काय झालं, त्या निघाल्या होत्या ना, नेमक्या आम्ही तिथं होतो. म्हणून घरातली मोठी सुनबाई म्हणून आम्ही कर्तव्यानं त्यांना विचारलं, तेव्हा सांगितलं त्यांनी आम्हाला. नाहीतर त्या आपल्याला कुठं सांगतात, उठतात आणि बाहेर पडतात. राजश्री, मुद्दा कळलाय आम्हाला. दरवेळी असं पाल्हाळ लावायची गरज नाही. गुड इव्हनिंग आहे सर. गुड इव्हनिंग. रणजित, खोळंबलोय आम्ही तुमच्यासाठी. या जेवायला या. दुपारी तुम्ही नीट जेवला नाहीत असं कळलंय आम्हाला. बस. सॉरी, माझ्यामुळे उशीर झाला. असू द्या रणजितराव, हा मान भावीपणा पुरे झाला. आता आई साहेबांना बऱ्याच गोष्टींमुळे त्रास झालाय तुमच्या. हा, उशिरा येणं ही तर फार बारकी गोष्ट आहे नाही का? दादासाहेब, त्यांना जेवायला बसू द्या. बसा रणजित, बस. तुम्ही पण बसा. वाढायला घरात नोकरचाकरं आहेत. बस तू, मी घेतो. आता अहो बसा की. का तर रणजित भाऊजींना खायला घालणार आहे का? म्हणले ना ते स्वतःच्या हाताने वाढून घेतो म्हणून, आहे की नाही? बसा मग, निवांत बसा आणि गिळा. बसा आणि जेवायला घ्या. तर रणजितराव जी, कसा गेला तुमचा दिवस? नाही, आज वसमतवाल्या खटिंगांकडे कर्ज मागायला गेला होता. केव्हापासून सुरू करताय तुम्ही तुमचं नवीन काम?